एव्हरीवन, वेलकम टू माय ब्लॉग. मी प्रियंका तुमचा सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे. सो आज आहे 26 ऑगस्ट आणि आम्ही निघालो होतो गावाला, कारण उद्या गणपती बाप्पा येणार होते. आणि इथे जाता जाता आम्हाला पाऊस लागला होता. हा दरी पूल आहे कात्रजचा आणि जाता जाता आमचा फास्टॅगचा पण इश्यू झाला. सो तो पहिला आम्ही जाताना सॉर्ट केला. इथं हार्दिक आणि हार्दिकचे बाबा आहेत. नंतर आम्ही कैलास भेळच्या इथे नाश्ता करायला थांबलो. सो इथं मी मागवला होता मसाला डोसा आणि भेळ. सो हार्दिक बघा कसा मसाला डोसा खातो आहे. आणि नंतर मग ह्याचे कारचा जो फॉन्ड आहे ना तो संपतच नाही. सो आता इथं हा कारमध्ये बसला आहे, मस्त एन्जॉय करत होता कारमध्ये, रडतही होता. आम्ही चाललो का काय ह्याच्या भीतीने, पण मस्त खेळला हा तिथे. त्यानंतर मग आम्ही निघालो. मस्त हा साताऱ्याचा आता घाट लागला आहे आम्हाला. आम्ही तो पार करत, खरं तर माझं गाव सांगली आहे, आम्ही सांगलीला निघालो आहे. आणि इथून मग आम्ही मस्त व्ह्यू एन्जॉय करत करत निघालो होतो. खरं तर शहरामध्ये हा असा व्ह्यू बघायलाच मिळत नाही, एवढा ग्रीनरी आणि हे सर्व मी खूप एन्जॉय करत निघालो होतो. सो इथं मस्त व्ह्यू बघा तुम्ही. आम्ही इथं आमच्या घरी पोचलो होतो. जवळजवळ 4:30 वाजले होते आणि अंधारही पडलं होतं कारण आभाळ होतं. सो हे आमचं गावाचं छोटंसं घर, मस्त नारळाची मागं झाडं आहेत, बाजूला शेती आहे. खूप मजा येते गावाला गेल्या की. नंतर आम्ही लगेच आवरून गणपती बघायला गेलो, कारण आमचा गणपती बुकच झाला नव्हता आणि आम्हाला टेन्शन होतं की आम्हाला गणपती मिळतो का नाही. सो इथे बघायला गेलो. ऑप्शन फार कमी होते, पण इथे आम्हाला एक आवडला आणि ह्या दोघांपैकी एक आम्ही ठरवला. सो नंतर घरी आल्यानंतर डेकोरेशन करायला स्टार्ट केली. सो पहिलं मी केसं बांधून घेतली, कारण मला केसं मोकळी सोडली की मला काही सुचत नाही, त्यामुळे मी पहिली बांधून घेतली. त्यानंतर मग मी इथं टेबल ऑलरेडी पुसून ठेवला होता, अरेंज केला होता. आणि बॅकड्रॉप मी ऑलरेडी पुण्यावरून मी करून आणला होता. त्याचे थोडे छोटे छोटे पार्ट करून आणले होते आणि मला फक्त इथे अरेंज करायचं होतं. पण त्यासाठी पण ना मागचा सरफेस प्लेन पाहिजे होता आणि इथे मध्येच खिडकी आली आहे. सो मला त्याची अरेंजमेंट करायची होती. सो इथे मी कार्डबोर्ड शीट आणल्या होत्या 3 आणि त्याच मी अरेंज करत होते की मला कसं लावता येईल. आणि दुसऱ्या ठिकाणी पोरं खेळत होते, त्या गोंधळात माझं काहीही डोकं चालायचं बंद झालं होतं, मला काहीच सुचत नव्हतं. सो इथून मी गेले वहिनींना बोलवायला. मग वहिनी आल्या. नंतर मी समजून सांगितलं माझं काय थीम आहे आणि मग काय करायचं आहे. सो आता तुम्ही मला सजेस्ट करा काय करू. मग आमच्या दोघींचं इथं डिस्कशन सुरू झालं की आता काय करायचं. मग इथं आम्ही दोघी डिस्कशन करत करत आयडियाज काढत होतो. कारण मी असं प्लॅन करून आली होती की मी मागं खिडकीला ना हा जो कार्डबोर्ड आहे पूर्ण जॉईन करून एकमेकांना सुई दोऱ्याने किंवा सुतळीने टाय करेल. पण तो प्लॅन मला काही कळला नाही, म्हणजे तिथं जाऊन तो पूर्ण फ्लॉप झाला, ते काही वर्कआउटच झालं नाही. सो आता इथे मग आम्ही डिस्कशन करून एक प्लॅन काढला, म्हणजे एक सोल्युशन काढलं की त्याच्या मागे एक बॉक्स लावूया. सो त्याला एक सपोर्ट मिळेल आणि जो गॅप एक विंडो आणि कार्डबोर्डमधला तोही गायब होऊन जाईल. सो आम्ही हेच डिसाईड केलं आणि आम्ही कामाला लागलो. इथे ना आम्ही क्लॉथ पहिला कवर करायचा हे केला, डिसिजन घेतला. सो इथं मी पहिला टेबल क्लॉथ टाकला, जो की वहिनींनी हा खूप दिवसांपूर्वी बनवला होता गणपतीसाठीच. सो आम्ही पहिला अंथरून घेतला आणि साईडनी जे फरचं कापड मी आणलं होतं व्हाईट कलरचं ते आम्ही लावायचं ठरवलं. सो ह्या सगळ्या गोष्टींना पिनांनी ॲडजस्ट करूनच आमचं काम झालं. सो तिथं काही फारसं डोकं लावायची गरज पडली नाही, थँक गॉड त्यासाठी. ते टेबल क्लॉथ पण म्हणजे तो फरचं कापड होतं तेही आम्ही ॲडजस्ट करून लावून घेतलं. मला इथे एक कळालं होतं, कितीही मी आधी प्लॅन करेल, मी असं लावेन, मी तसं लावेन, कितीही सोल्युशन काढले तरी तिथं जाऊन माझं फ्लॉपच झालं, म्हणजे तिथं जाऊन माझा पचकाच होणार होता. सो इथे आम्हाला दुसरे सोल्युशन काढावे लागले. म्हणजे लाईफच्या बाबतीत पण आपण किती प्लॅन्स करतो ना, असं करूयात तसं करूयात, त्याच्यानंतर आपण हे करूयात ते करूयात, पण असं कधीही होत नाही. आपण वेगळेच क्वेश्चन्स अराईज होतात मध्येच आणि वेगळेच त्याचे सोल्युशन निघतात. सो मला असं वाटतं आता प्लॅन करून काय सो आता ठरवले मी प्लॅन करायचे नाही, जे होईल ते होईल आणि जसं होईल तसं होईल. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते आणि त्या वेळेनुसारच आपल्याला चालायला लागतं. सो असो, आपण तो विषय स्टॉप करूयात आणि आता नेक्स्ट जाऊयात. इथं आम्ही कार्डबोर्ड पूर्ण एकमेकांना जॉईन करून घेतले होते आणि बॅकला आम्ही 2 वे टेपने जॉईन करून घेतलं होतं. हे असं दिसत. इथे काम करताना आमची 3 पिल्लांना इतकी त्रास देत होती, इतका गोंधळ चालला होता आणि आई त्यांना घेऊन एकेकाला चारत होत्या.
पण ते माझं छोटं जे होतं ना ते इतकं मस्ती करत होतं आणि हे घे ते घे, हे होड ते होड, असं हेच चाललं होतं. सो हा काही व्यवस्थित बसला नाही. तुम्ही बघू शकता तो कसा करतो. हा जो मी बॅकड्रॉप मी पुण्यावरून बनवून आणला तो पीसेसमध्ये बनवून आणला. सो आता हा मला पूर्ण ह्याच्यावरती व्यवस्थित शेप वाईज चिटकवायचा होता. सो इथं मी पूर्ण बॅकड्रॉप सगळा एकदम काढून घेतला होता बॉक्सेसमधून आणि हा मी आता जॉईन करायला चालू केला होता जसं मेजरमेंट होतं तसं. सो हा पूर्ण जो होता ना तो मोराचा पिसारा होता असा फुललेला आणि तो एक एक करून आता सगळे पीस आम्हाला त्या कार्डबोर्डवरती लावायचे होते. सो इथं हा फायनल लुक होता माझा डेकोरेशनचा. सो 50% माझं सगळं झालं होतं. हा दुसरा दिवस होता गणपती बाप्पा येण्याचा आणि मी सकाळ टेरेसवरती गेले होते. इतकं सुंदर दृश्य होतं. सगळीकडे ग्रीनरी, धुकं, असं सकाळचं सगळं. मग इथं मी खाली आले आणि सगळे उरलेले फ्लावर्स बनवून घेतले आणि मग इथे पोरांची मस्ती पण चालली होती. सो मी इथं कॅप्चर पण करून घेत होते त्यांचं सर्व, कारण हीच एक छोट्या आठवणी असतात किती झालं तरी. सो आता हे पण आम्हाला इथं मदत करत होते. ॲक्च्युली झालं काय, इथे सकाळी उठलो सगळेजण आणि ते बॅकड्रॉप जे चिटकवलं होतं ते सगळं खाली पडलं. म्हणजे अजून एक प्रॉब्लेम क्रिएट झाला. सो आता इथं आम्ही दोऱ्याने ट्राय करत होतो बांधायला आणि ह्यांनी हेच केलं. इथं कलरफुल दोरा म्हणजे जो कलर आहे बॅकड्रॉपचा ग्रीन तोच कलरचा दोरा घेतला आणि त्या दोऱ्याने खिडकीला टाय करून घेतलं. म्हणजे आता पडायची चिंताच नव्हती. आणि दुसरी इथं आम्ही तिघही टीम बनवून काम करत होते. जरी मी थीम आणि आयडिया माझी असली तरी इथं आम्ही सगळे 3 जणांनी केल्यामुळेच इथं सगळं झालेलं आहे. सो क्रेडिट गोज टू वहिनी आणि ह्यांना. सो हे सगळं झालं फक्त त्या दोघांमुळे, कारण मी जे प्लॅन केलं होतं ते कारण सगळं पचकावून फ्लॉप झालं होतं. सो यांनी दोघांनी डोकं लावलं नसतं तर बरंचसं काहीच काम झालं नसतं. सो थँक्यू वहिनी आणि ह्यांना पण. सो इथे मी आता एक्सटेन्शन घेऊन आले होते आणि या एक्सटेन्शनवरती आता मी ग्लूगन घेणार होतो आणि आम्ही नो रिस्क म्हणजे पुढची रिस्क न घेण्यासाठी आम्ही ग्लूगनने हे सगळं बॅकड्रॉप वॉलला चिटकवून घेणार होतो. हो, इथे जे मोठं पिल्लू दिसते ना म्हणजे आमची छोटीशी मुलगी, तिने सुद्धा हेल्प केली होती बरं का हे सगळं लावण्यासाठी. सो थँक्यू तिला पण. एक एक करून मी सगळं ग्लूगनने स्टिक करून घेतलं. तर ते ब्लॅक रॉक स्टिक करून झाल्यानंतर आम्ही एक एक करून फ्लावर्स पण अटॅच करून घेतले जे आम्ही सकाळी उठून बनवले होते. सो इथं आम्ही काल गणपती जो बुक केला होता तो इथे आणायला आलो होतो. सो इथे पण खूप गर्दी होती कारण आणि जवळपास 11:30 वाजून गेले होते. आम्हाला 12च्या आतमध्ये न्यायचं होतं. आल्यावर आईंनी गणपती बाप्पावरती हा तुकडा भाकरी ओवाळून आतमध्ये आगमन केलं गणपती बाप्पाचं. खूप छान वाटत होतं सगळीकडं असं प्रसन्न आणि खूप हॅपी. म्हणजे आपल्या घरात कोणी यायचं म्हणलं तरी आपण किती तयारी करतो आणि हे तर गणपती बाप्पा वर्षातून एकदाच येतात. म्हणजे खूप असं एक्साइटमेंट आणि वेगळी फिलिंग. आणि त्यानंतर मग आम्ही लगेच गणपती बाप्पाची आरती केली त्यांची स्थापना करून आणि इथे आरती झाली सगळी. नंतर आम्ही जेवलो आणि मस्तपैकी आम्ही निघालो आणि मग उद्या आमचा जॉब होता, काही कमिटमेंट्स असतात त्यासाठी आम्हाला निघावं लागलं. किती मनातून नाही म्हणलं तरी आम्हाला जावंच लागणार होतं. सो आता आम्ही निघालो. भेटूया अशाच नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.